पाकिस्ताननं भारताच्या नागरी वस्तीवर हल्ला केलाय, मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हा हल्ला निकामी केला। त्यानंतर मात्र भारतानं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलंय। भारतानं पाकिस्तानवर जोरदार हल्ला केलेला आहे, त्यामुळे पाकिस्तानात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। भारतानं पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत आधी लाहोरवर हल्ला केला, त्यानंतर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला लक्ष्य केलंय। भारताच्या हल्ल्यानंतर इस्लामाबाद हादरलेला आहे। शहरात कानठळ्या बसणारे आवाज ऐकू येत होते। पाकिस्तानच्या अनेक शहरात हल्लाबोल करण्यात आलाय। पेशावर शहरात मोठा हल्ला केलाय। पेशावरमध्ये झालेल्या धमाक्यानंतर नागरिकांची मात्र चांगलीच आता तारांबळ उडालेली आहे। लाहोर, इस्लामाबाद, पेशावरसह भारतानं पाकिस्तानमधील कराची, सियालकोट, रावळपिंडी, बहावलपूर, फैजलाबाद, नारोवाल, अबोटाबाद ह्या पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर देखील हल्ले केलेले आहेत। या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहता येत आहे संपूर्ण पाकिस्तानमधलं काय चित्र असू शकतं। भारतासमोर केलेली ही खुमखुमी, भारताला दाखवलेलं बोट आता पाकिस्तानला नक्कीच महागात पडणार आहे। ड्रोन हल्ला करून पाकिस्तानने पुन्हा एकदा नापाक हरकत केली होती आणि त्यानंतर खरतर प्रत्युत्तर म्हणून भारत आता या सगळ्यामध्ये उतरलेला आहे। ये तस्वीरें इस वक्त स्क्रीन पर हम आपको दिखा रहे हैं। स्क्रीन पर कैसे तर आपण पाहतोय पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केला सीमावर्ती भागात आणि त्यानंतर आता रात्रभर काय घडलं आपण पाहतोय। काल संध्याकाळी पाकनं 16 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला। तब्बल 16 शहरांना टार्गेट केलं गेलं पाकिस्तानकडनं। या प्रत्युत्तरामध्ये भारतीय नौदलानं कराची बंदरावर थेट प्रहार केला। पाकिस्तानमधलं सर्वात मोठं बंदर 1971 नंतर प्रथमच INS विक्रांतकडनं मोठा हल्ला करण्यात आलाय। पाकिस्तानच्या 8 मोठ्या शहरांवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले गेलेले आहेत। इस्लामाबाद, लाहोर, पेशावरमध्ये भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय। जम्मू, पंजाब, राजस्थान सीमेवर देखील पाकनं ड्रोन मिसाईलच्या हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं पाकचे हे नापाक मनसुबे उधळून लावले। त्यांचे सर्व ड्रोन पाडले। रात्रभर LOCवर पाकिस्तानकडनं गोळीबार केला जात होता, शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात होतं, मात्र त्याला जशास तसं उत्तर भारतीय सैनिकांनी दिलेलं आहे, भारतीय लष्करानं दिलं आहे। आणि भारताच्या प्रहारानंतर पाकिस्तानी सैन्याची मात्र पळापळ झाली आहे, त्यांना पळता भुई थोडी झालेली आहे। आणि यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे मैदान सोडून पळालेत। बलुचिस्तान आर्मीकडनं देखील पाकिस्तानी सैन्यावर हल्ले केले जात आहेत। अशा प्रसंगातच आता पाकिस्तानचे पंतप्रधान हे पळून गेलेले आहेत, त्यांनी अक्षरशः मैदान सोडलेलं आहे।